हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर मार्गशीर्ष महिना चालू आहे म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आळूच्या वडीची रेसिपी। ह्याच्या आधीही मी आळूची रेसिपी टाकली आहे, पण ह्याचं वाटण मी जरा वेगळ्या पद्धतीने केलं आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी आळूची पानं घेतली आहेत आणि ही पानं गावरान आहेत। आता गावरान पानं कशी ओळखायची, तर त्याची देठ एकदम कॉफी कलरची असतात आणि जी आळूची पानं गावरान नसतात त्याची देठ हिरवी असतात। आता जे आपण ह्या आळूची देठ काढली आहेत ते अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही पानं मी स्वच्छ धुवूनही घेतली आहेत। आता आपण याचं वाटण बघूया। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 चमचा जिरी आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। आता एका मोठ्या वाटीमध्ये आपण बेसन पीठ घेणार आहोत। बेसन पीठ आपण अंदाजाप्रमाणेच घ्यायचं आहे, तर इथे मी 2 वाटी इतकं घेतलं आहे। मी इथे आळूची पानं जास्त घेतली आहेत त्यामुळे मी थोडं जास्त पीठ घेतलं आहे। जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। नंतर अर्धा चमचा हळद, पाव चमचा इतकी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर, पाव चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे इतके मी इथं सफेद तीळ टाकले आहे आणि अर्धा लिंबूचा रस। इथे मी अर्धा वाटी इतकं चिंचेचं पाणीही टाकलं आहे, पण ते व्हिडिओमध्ये आलं नाहीये। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याआधी आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता आपण ह्याला चांगलं हाताने मिक्स करून घेऊया। आवश्यक अनुसार पाणी टाकून आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडंही मी थोडंसं त्याच्यात विसळून टाकलं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम असं हे पीठ ठेवायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणीच आपल्याला मिक्स करताना त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाहिजे आहे आपल्याला पीठ। आता आपलं आळू वडीचं पीठ रेडी आहे, तर आता आपण आळू वडी करायला घेऊया। आता इथे मी एक मोठी परात ठेवली आहे आणि त्याच्यावरती एक आळूचं पान अंथरलं आहे। आता आपण थोडं थोडं पीठ घेऊन अशा प्रकारे त्याला लावायचं आहे। पहिल्या स्टार्टिंगला आळूचं पान आपण मोठं ठेवायचं आणि हलक्या हाताने सगळीकडे पसरून ते पीठ आपण लावायचं आहे। जास्तही पिठाचा वापर आपण करायचा नाही, नाहीतर ते पिठासारखी आळूवडी लागते। जशा प्रकारे मी एकावर एक पान अंथरून पीठ लावलं आहे त्या प्रकारे तुम्हाला समजेलच। तर अशाच प्रकारे हे सगळं पीठ आपण थोडं थोडं पानाला लावून घ्यायचं आहे। पाच ते 6 पानं मी अशाच प्रकारे पीठ लावून घेतली आहे। आता आपण ह्या आळूला फोल्ड करायला घेऊया। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आळू वडीचे फोल्ड करत आहे। आपल्याला हे पीठ आणखीन थोडं थोडं अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा उकडायला ठेवू तेव्हा आपली वडी सुटल्या जाणार नाही। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आळू फोल्ड करायचे आहे। आपल्याला साइडनेही अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली वडी सुटणार नाही। तर अशाच प्रकारे मी बाकीचे हे सगळ्या आळूच्या वड्या फोल्ड करून घेणार आहे। तर इथं मी आळूच्या वड्या उकडण्यासाठी पाणी ठेवलं आहे। आपण एका जाळीमध्ये आळूच्या वड्या उकडायला ठेवणार आहे। तर इथं माझ्या 3 आळूच्या वड्या झाल्या आहेत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी 20 मिनिटं ह्या आळूच्या वड्या उकडून देणार आहोत। गॅस थोडासा आपल्याला स्लो करायचा आहे।
आळूच्या वड्या मी छानपैकी 20 ते 25 मिनिटं उकडून घेतले आहे आणि त्या छानपैकी थंडही करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या आळूच्या वड्याची पानंही उघडल्या गेली नाही आणि कुठं काही तुटलंही नाही. आता आपण याला एका कटिंग बोर्डवर ठेवून अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. आपण ते जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, मीडियम साईजमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या आळूची वडी कशी छान प्रकारे कट झाली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वडीला किती छान असे लेयर सुद्धा पडले आहेत. तर अशा प्रकारे मी सगळ्या आळूच्या वड्या कट करून घेतल्या आहे. आता ह्या आळूच्या वड्या आपण तळून घेण्यासाठी मी गॅस ऑन करून कढई ठेवली आहे. तर आता आपलं तेल गरम झालं आहे, तर आपण ह्या वड्या मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण तेलामध्ये वड्या सोडायच्या आहेत. एक बाजू चांगली भाजल्यावरती आपण अशा प्रकारे वड्या उलट्या करून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या साईडनेही वड्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. जास्तही वड्या आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या नाहीत. मीडियम असा लालसर कलर आला की या वड्या आपण काढून घ्यायच्या आहेत. जास्त भाजल्या तर वड्या करपट अशा लागतात, त्यामुळे आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. एका जाळीच्या मदतीने आपण ह्या वड्या काढून घेऊया. दोन्ही बाजूनी छानपैकी भाजले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण बाकी सगळ्या वड्या तळून घेऊया. मीडियम गॅसवरच वड्या तळायच्या आहेत आपल्याला. अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्याही वड्या तळून घेतल्या आहेत. अशा प्रकारे मी वड्या तळल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला एक आळूची वडी तोडून दाखवत आहे, किती खुसखुशीत झाली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान ही दिसत आहे आणि आपली आळूची वडी किती खुसखुशीत ही झाली आहे. तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअरही करा. तर पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.